प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांना सलाम। 1 तारीख नवीन वर्ष लागलेलं आहे आणि या आपण आज या नवीन वर्षाच्या दिवशी परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन घेऊया। तत्पूर्वी आपण प्रार्थना करू। सर्व समर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो। परमेश्वरा, या नवीन वर्षाच्या दिवशी तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि संपूर्ण वर्षभरामध्ये तुझ्या मार्गदर्शनामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा पुरव। पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन आमेन। प्रियांनो, आजच्या मननासाठी करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 10 मी आपणा सर्वांसाठी वाचतो। करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि वचन 10। कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो। कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो। त्याचप्रमाणे आपण मत्तेकृत वर्तमान याचा 25वा अध्याय आणि याची 2 वचनं वाचूया। येशूचा प्रतिसाद न्यायाच्या दिवसासंबंधाने आहे, तो आपण वाचूया। 34वे वचन। तेव्हा राजा आपला उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य युगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन करून घ्या। आणि मग 41वे वचन। मग डावीकडच्यास तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा। हे देवाचं वचन आहे। प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की एक वर्ष संपलेलं आहे, नवीन वर्ष लागलेलं आहे आणि आमच्या जीवनामध्ये वर्ष येतात आणि जातात। परंतु या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला हे विचार करण्यास भाग पाडत आहे की आम्हाला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे आणि देहाने केलेले जे चांगले असो वाईट असो त्याचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे। आणि एवढंच नव्हे, जर तो न्यायाधीश आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याचे 2 प्रतिसाद आम्ही पाहिले की अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या आणि सार्वकालिक वतन भोगा। आणि दुसरे म्हटले आहे की अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत त्यांच्यासाठी सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेला आहे, तिथं जा। हे 2 प्रतिसाद आहेत आणि या 2 गोष्टी आम्हाला मिळणार आहेत। आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आम्ही या आपल्या गत जीवनावर आढावा टाकणार आहोत, गत वर्षाकडं आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत की आम्ही आमच्या गत वर्षामध्ये काय केलेलं आहे, नाही का। आणि म्हणून आमच्या ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही कसं आम्ही मागचं वर्ष घालवलेलं आहे आणि काय आम्ही आमच्या प्रभूपुढं सादर करणार आहोत, तर पाहूया। पहिली गोष्ट जी आहे की जीवनाच्या अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला न्यायाच्या दिवसामध्ये आम्हाला तोंड द्यायचं आहे, देवासमोर उभं राहायचं आहे। आणि म्हणून काही गोष्टी संबंधी आम्हाला विचार करावा लागेल किंवा काही गोष्टी ज्याबद्दल आम्हाला परमेश्वर आमच्याकडून हिशोब मागेल। ती पहिली गोष्ट जी आहे की ती म्हणजे देवाबरोबर आणि येशू संगती आमचे संबंध वाढले का, ते कसे होते मागील वर्षामध्ये, त्या गोष्टीसंबंधी प्रियांनो आम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे। आणि आम्ही देवासंगती किती संवाद साधला, देवाने आमच्या संगती किती संवाद साधला, या गोष्टी त्यामध्ये आहेत, ठीक आहे। आणि देव आमच्या संगती कसा संवाद साधतो, देव त्याच्या वचनाद्वारे आम्हाशी संवाद साधतो, नाही का। त्याचं वचन आमच्याकडं आहे आणि त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाशी बोलतो। आणि आम्ही देवाशी कसं बोलतो, तर आम्ही प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी बोलतो। ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये आमचा वेळ घालवतो, प्रार्थनेमध्ये आम्ही आमचं जीवन जगतो आणि त्यावेळेस आम्ही देवाशी बोलत असतो। आणि हा देवासंगतीचा आमचा संवाद प्रियांनो किंवा आमचे नातेसंबंध कसे राहिलेले आहेत, कसे वाढलेले आहेत, याच्याकडं प्रियांनो
आम्ही पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत, कसे आम्ही नातेसंबंध टिकवतो. दुसरी जी बाब आम्ही पाहूया ती बंधुवर्गासोबत आमचे नातेसंबंध कसे होते, नाही का. आमचे बंधुवर्ग आहे, गतवर्षामध्ये आमचे ते प्रेमसंबंध वाढलेले आहेत, कमी झालेले आहेत की काय झालेलं आहे, तो आम्हाला आढावा टाकायचा आहे, कारण आम्हाला न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. आणि तिसरी जी बाब आहे की ते आमचे नातेसंबंध ख्रिस्तीतर किंवा जगासंगती कसे होते, कसे आम्ही जोपासले, त्या संबंधी आम्हाला परीक्षण करायचं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये प्रियांनो, आमचे नातेसंबंध जर व्यवस्थित नसते, नाही का, तर आम्हाला निश्चितच देवासंगती, येशू ख्रिस्तासंगती आमचे नातेसंबंध कसे आहेत हे आम्हाला, जर गतवर्षामध्ये कदाचित आम्ही शास्त्र वाचनाद्वारे प्रभू आम्हाशी बोललेला नाही किंवा प्रार्थनेद्वारे आम्ही देवाशी बोललेलो नाही, आमचा संवाद कुठंतरी कमी पडलेला आहे, देवाने आमच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे, आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत, तर प्रियांनो आम्हाला ही एक संधी मिळालेली आहे की ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही आमचे नातेसंबंध आम्ही देवासंगतीचे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करूया, कारण का की आम्हाला न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. दुसरी जी बाब आहे बंधुवर्गाशी, पवित्र शास्त्र 4 अध्याय आणि 1 थेसल 4 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आपल्या बंधूवर प्रीती करावी आणि ती प्रीती अशी करावी की ती सतत आणि सतत ती वाढत राहावी, नाही का. अशी प्रीती बंधुसंगती करण्यासाठी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या बंधुसंगतीचे संबंध आम्ही कसे जोपासले आहेत, नाही का. आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांना ओळखतो का आणि आमचे एकमेकांसंबंधीचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो का, हे आम्हाला पाहायचं आहे आणि त्याचा आढावा आम्हाला घ्यायचा आहे या गतवर्षामध्ये. आणि नवीन वर्षामध्ये आम्हाला ती संधी मिळाली, त्याचा संधीचा आम्ही उपयोग करून घ्यायचा आहे. आणि तिसरी बाब ख्रिस्तीतर लोकांसंगती आमचे जगासंगतीचे संबंध. प्रियांनो, मत्ती कृषिवर्तमान 5 अध्याय 13 ते 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे तुमचं वागणं आणि तुमची साक्ष या जगासमोर इतर लोकांसंगती कशी आहे, नाही का. तुम्हाला त्यामध्ये हेतू पुरस्कार परमेश्वराने ठेवलेला आहे की तुमचा मिठासारखा रुचकरपणाने तुम्ही त्यांना आशीर्वादित करावं, किंवा मिठामध्ये जे गुण आहेत की जे सडण्यापासून, नाही का, दुर्गंधी येण्यापासून ते राखतं. आम्हाला त्या मिठासारखं लोकांमध्ये राहायचं आहे की शुद्ध वातावरण ठेवायचं आहे, नाही का. घाण पसरू द्यायची नाही, पापाची जी घाण आलेली आहे ती दूर करत राहायची आहे, नाही का. आणि त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी ठेवलेला आहे प्रकाश, नाही का, मार्गदर्शन किंवा एक चांगलं जीवन, शुद्ध जीवन, नाही का, एक शुद्ध आचरण, आमचे सत्कर्म, याला प्रकाश म्हटलेला आहे. आणि या संबंधाने आम्ही, आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट, आम्ही साक्षीरूपी आमचं जीवन कसं आहे, आम्ही घोषणा करणारे आहोत की नाही, या संबंधाने मागच्या वर्षामध्ये आम्ही कसं जीवन जगलो याचा आढावा आम्हाला घ्यायचा आहे. जर प्रियांनो आम्ही अपयशी असू तर आम्हाला या ठिकाणी नव्याने संधी आम्हाला मिळालेली आहे, कारण हे नवीन वर्ष लागलेलं आहे. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय वचन 13 आणि 14 आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेकडे धावणे, नाही का. आणि हे शास्त्रवचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे. हो, शक्य आहे की देवासंगतीच्या संबंधामध्ये आम्ही कमी पडलो, आमच्या बंधुवर्गाच्या संबंधामध्ये आम्ही कमी पडलो, आम्ही आमच्या ख्रिस्तीतर लोकांसंगतीचे जे संबंध आहे त्यामध्ये आम्ही कमी पडलो. परंतु आम्हाला या नवीन वर्षामध्ये परमेश्वराने आयुष्य देऊन, हे नवीन वर्ष देऊन नवीन संधी दिलेली आहे. कारण प्रियांनो, या सगळ्या गोष्टींचा झाडाझडती आम्हाला न्यायाच्या दिवशी आम्हाला द्यायची आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, आम्ही देवासंगतीचे संबंध आम्ही कसे सुधरवू शकू, आमचे संवाद कसे वाढतील, तर आम्हाला देवाजवळ जावं लागेल. आणि ते कसं जावं लागेल, इब्रिकरास पत्र 4:12 देवाचं वचन हे कसं आहे, सजीव सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, सांधे मजा यांना भेदून आरपार जाणारं, भावना आणि विचार यांचं परीक्षक असं ते आहे. आणि असं हे देवाचं वचन प्रियांनो, असं देवाचं
देवाचं वचन आहे की ज्या देवाच्या वचनाद्वारे तो देव आमच्या भावना, आमचे विचार सगळं काही त्याचं तो परीक्षण करतो आणि अशा रीतीने त्या देवाच्या वचनाद्वारे देव आम्हाशी बोलत असतो, नाही का. आणि पुढं जर आम्ही पाहिलं तर जुना करार हा संपूर्ण देवाचं वचन आहे. तो आम्ही का वाचला पाहिजे तर रोमकरास 15वा अध्याय वचन 4मध्ये म्हटलेलं आहे, त्यापासून उत्तेजन, धीर आणि शिक्षण मिळतं. या सर्व गोष्टी आहेत जुन्या करारामध्ये. आम्हाला वाटतं की काय बोरिंग आहे, गोष्टी आहेत आणि असं आहे तसं आहे. नाही, त्यापासून देव आम्हाला उत्तेजन देतो, आम्हाला धीर देतो आणि आम्हाला शिक्षण देतो. आणि अशा रीतीने देव आमच्या आत्मिक जीवनाची वाढ करतो आणि आम्हाला त्या मार्गदर्शन तो त्याच्या वचनाद्वारे तो नेहमी पुरवत असतो. त्याचप्रमाणे तिमोथेचं पत्र पहिले कोरिंथ्याचा 10वा अध्याय आणि वचन 11मध्ये जर वाचलं तर देवाच्या वचनापासून आम्हाला बोध मिळतो, नाही का. आम्हाला वेळोवेळी बोधाची, मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते देव आम्हाला देत असतो. आणि म्हणून त्याच्या वचनामध्ये मुळावणं, त्याचं वचन नियमितपणे वाचणं आणि देवापासून बोध हा आत्मसात करणं, संपादन करणं प्रियांनो, ही आमची गरज आहे आमच्या ख्रिस्ती जीवनाची. आणि ती आम्ही तो बोध आम्ही परमेश्वराच्या वचनापासून आम्ही घेतला पाहिजे. आणि पुढं मग तेच दुसरे तिमोथेचा 3रा अध्याय 14 ते 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे. मग नवा करार हे देखील देवाचं वचन आहे. आणि नवा करार आम्ही का वाचला पाहिजे तर त्या ठिकाणी याकोब याचा 1ला अध्याय 21 वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व मलिनता व उचंबळून आलेले दुष्ट भाव सुटावे म्हणून, नाही का. प्रियांनो, मनुष्याचं जीवन इतकं पातकानी भरलेलं आहे, हृदय इतकं कपटी आहे की आमच्यातले वैरभाव हे मलिनता ही जात नाही. आणि म्हणून देवाचं वचन जे आहे, देव आम्हाला सहाय्य करतो की त्याच्या वचनाद्वारे आमच्या मनातले हे उचंबळून आलेले हे दुष्ट भाव नाहीसे करण्यासाठी आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी तो त्याच्या वचनाचा वापर करत असतो. आणि म्हणून आम्ही हे देवाचं वचन आम्ही सतत आणि वाचावं आणि आमच्या जीवनाला तो शुद्धतेकडे घेऊन जातो आणि देवाचे आणि आमचे संबंध अधिक सुदृढ, बळकट असे होतात, असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 2मध्ये देवाच्या वचनाला म्हटलेलं आहे की ते तारणासाठी देवाचं वचन गरजेचं आहे. ते एक दुधासारखं आहे आणि आत्मिक वृद्धीसाठी आहे, आमच्या आत्मिक वाढीसाठी आहे. प्रियांनो, आमची आत्मिक वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बायबल्स आहेत, परंतु काय आम्ही ते वाचतो का ठेवलेले आहेत एका शेल्फमध्ये कुठंतरी. हे रविवार आली तर आम्ही त्याची धूळ झटकतो आणि घेऊन येतो आणि चर्चमध्ये देखील वाचत नाही, नाही का. आणि अशा रीतीने वेळोवेळी संगती ठेवतो हे ते. प्रियांनो, हे काही हे नाही आहे का जादूची गोष्ट किंवा एक हे की जवळ ठेवल्याने काहीतरी आशीर्वाद मिळेल. नाही, ते वाचल्याने आशीर्वाद मिळेल, नाही का. उशाला ठेवून झोपल्याने आपोआप डोक्यात नाही जाणार, आम्हाला ते वाचावं लागेल. आणि म्हणून देवाचं वचन हे निरंतर प्रियांनो आम्ही वाचलं पाहिजे, त्याच्याने आमची आत्मिक वृद्धी होते. 1 थेसलोनिकचा 5वा अध्याय ही ती गोष्ट आहे की देव आमच्या संगती बोलतो. दुसरी गोष्ट जी आहे की आम्ही देवाशी कसा संवाद साधतो ते प्रार्थनेद्वारे. आमचं प्रार्थनामय जीवन कसं आहे, प्रार्थनामय जीवनामध्ये प्रियांनो आम्ही कसे आहोत हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. 1 थेसलोनिक 5वा अध्याय 16-17मध्ये म्हटलेलं आहे की निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, नाही का. आम्ही निरंतर प्रार्थना करण्याची आम्हाला पवित्र वचनाने ताकीद दिलेली आहे, सांगितलेलं आहे. काय आमचं प्रार्थनामय जीवन कसं आहे. आम्हाला कधी कधी प्रार्थना आवडत नाही, आमच्या पुष्कळशा लोकांना प्रार्थना येत नाही आणि अत्यंत ही दयनीय आध्यात्मिक स्थिती आहे प्रियांनो, चांगली नाही. आम्ही प्रार्थना
प्रार्थनामय जीवनामध्ये वाढावं. जिथं प्रार्थना आहे, जिथं सहभागिता आहे, त्या ठिकाणी आम्ही सहभागिता द्यावी आणि आम्ही देवासंगतीचे संबंध मजबूत करावे, कारण प्रार्थनेद्वारे आम्ही देवाशी बोलत असतो. काय आज आमच्या जीवनाला या नवीन वर्षामध्ये देवाचे संबंध सुधारण्याची गरज आहे. तर प्रियांनो, आम्ही नित्य नेमाने आम्ही देवाच्या वचनाचं वाचन करूया, त्याद्वारे देव आमच्याशी बोलेल. आणि आम्ही प्रार्थनामय जीवन सकाळ संध्याकाळ ज्या वेळेसही होईल आम्ही प्रार्थनामय जीवन घालवण्याचा प्रयत्न करूया, की ज्याद्वारे आम्ही देवाशी बोलू आणि देवाचे आमचे संबंध अधिक सुदृढ आणि बळकट होतील. आम्ही हा निश्चय करूया, कारण असं म्हटलेलं आहे की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कदाचित होऊ शकतं की मागील वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी कमी पडलेलो आहोत देवाचं आणि आमचे संबंध व्यवस्थित ठेवण्यासाठी. पण हे वर्ष संधी रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही तो निश्चय करूया की देवाच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये आम्ही या नवीन वर्षामध्ये आम्ही वाढणार आहोत. आणि प्रियांनो, देवासंगतीचे आणि आमचे वैयक्तिक संबंध सुदृढ आणि बळकट करणार. दुसरी जी बाब आहे आमच्या बंधुवर्गासोबतचे संबंध. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की गत वर्षामध्ये कदाचित आम्ही आमच्या बंधुसंगती आम्ही अबोला धरला असेल, बोललो नसेल, नाही का. कधी कधी होऊ शकतं अशा बंधुवर्गामध्ये अनेक असे आमचे संबंध विस्कळीत झालेले असतात की आम्ही एकमेकांना पाहतही नाही. आणि परंतु अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. पहिले थेसल 5वा अध्याय पहिले थेसल 4था अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये एकमेकावर आम्हाला प्रीती करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ती प्रीती सतत वाढणारी प्रीती असावी, सतत वाढणारी. देवाच्या परिवारामध्ये, देवाच्या कुटुंबामध्ये, बंधुवर्गामध्ये ही प्रीती सतत आणि सतत आणि सतत वाढली जावी. आणि त्याद्वारे प्रियांनो, आम्हाला आमचे संबंध सुधारायचे आहे. ठीक आहे. आम्ही कधी कधी एकमेकांना देवाच्या परिवारामध्ये आम्ही एकमेकांचा ओळखत देखील नाही. मंडळीमध्ये आम्ही ओळखत नाही. प्रियांनो, आपल्या वैयक्तिक परिवारामध्ये आपण प्रत्येकाला नावानिशी ओळखतो ना. सोम्या आहे, गोम्या आहे, प्रकाश आहे, वगैरे वगैरे. हे नावं आम्हाला माहिती असतात. देवाच्या मंडळीमध्ये आम्ही काय एक दुसऱ्याला ओळखू नये. आम्ही एक दुसऱ्याशी परिचय करू, एकमेकांच्या घरी जा, भेटा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना उत्तेजन द्या. आणि अशा रीतीने ख्रिस्ताचं प्रेम आपसामध्ये वाढवा आणि देवाचा परिवार या नात्याने आम्ही जगून त्या परमेश्वराचा आम्ही गौरव करावं. आणि अशा रीतीने प्रियांनो, आम्ही बंधुवर्गातले आपसातले संबंध आम्ही सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. कदाचित होऊ शकतं गत वर्षामध्ये आम्ही अपयशी ठरलेलो आहोत, परंतु ह्या वर्षामध्ये आम्ही प्रत्येकाला जाणून घेणार आहोत, प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आहोत, प्रत्येकासंगती संवेदनशीलता आम्ही बाळगणार आहोत. आणि अशा रीतीने प्रियांनो, ख्रिस्ताच्या प्रेमाची वाटाघाटी आम्ही या नवीन वर्षामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे तिसरी जी बाब आहे की ख्रिस्ती तर बंधूशी आमचे नातेसंबंध कसे आहेत, नाही का. मीठ आणि प्रकाशासारखं आम्ही असलं पाहिजे. आम्ही कधी आम्ही विसरतो की आम्ही का ख्रिस्ती आहोत. आम्हाला घोषणा का करायची आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ख्रिस्ती या नात्याने आम्ही जबाबदाऱ्या विसरतो, नाही का. आणि शास्त्रवचनामध्ये स्पष्टपणे म्हटलं मत्तेयाचा 5वा अध्याय आणि 13 ते 16 वचनामध्ये की तुमची सत्कर्मे पाहून, नाही का, तुमचा प्रकाश लोकांपुढं असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून लोकांनी त्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही जगाचे मीठ आहात, नाही का. आणि हे देवाने तुम्हाला ती एक जबाबदारी दिलेली आहे. इतर लोकांमध्ये आपले संबंध कसे ठेवायचे हे परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे तो तुम्हाला सांगू इच्छित आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी, आमच्या ख्रिस्ती जीवनाची जबाबदारी आम्ही ओळखली पाहिजे. अभिमानाने सांगा की मी ख्रिस्ताचा आहे, मला ख्रिस्त मिळालेला आहे, तो माझ्यासाठी मरण पावलेला आहे, तो माझा उद्धारक आहे, त्याने त्याच्या पवित्र रक्ताने माझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. ठामपणे प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करा आणि तो उद्धारक ख्रिस्त त्याचा ज्या सुवार्तेचा प्रकाश प्रियांनो इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. आपलं चांगुलपण, आपले सत्कर्माद्वारे लोकांनी ओळखलं पाहिजे की अरे हा ख्रिस्ताचा व्यक्ती आहे, तो एक ख्रिस्ती व्यक्ती आहे, नाही का. ही साक्ष आहे का आमची समाजामध्ये. कधी आम्ही फार उलटी साक्ष करून ठेवतो, नाही का, व्यसनाने आणि वागणुकीने. आणि हे अरे ख्रिस्ती असा असतो. प्रियांनो, अशी साक्ष बिलकुल नाही.
नको आहे आमच्या ख्रिस्तीतर आमच्या बांधवांमध्ये, ठीक आहे. शुद्ध पवित्र जीवन, ख्रिस्ताने निवडलेले आशीर्वादित लोक, नाही का, जे नीतिमान लोक आहेत. आणि ही साक्ष प्रियांनो आमची या जगामध्ये राहिली पाहिजे आणि त्याच्या घोषणेसाठी आम्हाला निरंतर ठेवलेलं आहे, नाही का. आम्ही त्याची घोषणा करावी, ख्रिस्ताची घोषणा करावी, ख्रिस्ताचा प्रकाश द्यावा. आणि होऊ शकतं की गत वर्षामध्ये आम्हाला कदाचित भीती किंवा त्याची लाज किंवा अनेक काही गोष्टीमुळं आम्ही ते करू शकलो नसेल, परंतु हे नवीन वर्ष आम्हाला संधीरूपाने आलेलं आहे, कारण आम्हाला न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आपलं जीवन कशा प्रकारे घालवलं, कशी तुमची साक्ष टिकवली, कसे तुम्ही वागलेत, हे सर्व परमेश्वर त्याच्या न्यायासनाच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी तुम्हाला तो त्या ठिकाणी विचारणार आहे. आणि दोनच प्रतिसाद ऐकायला मिळतील प्रियांनो. एक तर तुम्ही चांगले वागले, सगळं काही देवाच्या इच्छेप्रमाणे केलं तर सुंदरसा प्रतिसाद आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल की या माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोक हो, जे सार्वकालिक वतन तुम्हासाठी ठेवलेलं आहे ते या आणि उपभोगा. आणि नाही तर एक दुसरा प्रतिसाद आम्हाला आमच्या पुढं हा आहे की दुष्टांनो, नाही का, माझ्या पुढून चालते वा, सैतानाने त्याच्या दूतासाठी जो नरक अग्नी ठेवलेला आहे त्यामध्ये जा. आम्ही काय ऐकणार आहोत? आम्ही काय ऐकणार आहोत? प्रियांनो, संधी आहे, आलेली संधी आहे. वर्ष गेलं, नवीन वर्ष आलं, आमच्या पुढं संधी आहे. आम्ही आमचे संबंध सुधारणार आहोत. आम्हाला वचन म्हणतं की मागील गोष्टीकडं दुर्लक्ष करून आता पुढील गोष्टीकडं लक्ष लावून आम्हाला आता त्या मर्यादेवरील खुण्याकडं आम्हाला जायचं आहे. आमच्या मर्यादेच्या खुणा काय आहेत? तर आम्हाला देवासंगतीचे संबंध सुधारायचे आहेत, बंधुवर्गातले संबंध सुधारायचे आहेत. आणि एवढंच नव्हे तर जे ख्रिस्तीतोर लोक आहेत त्यांच्या संगतीचे संबंध आम्हाला सुधारायचे आहेत. त्यांना ख्रिस्त द्यायचा आहे, सुवार्ता सांगायची आहे. आणि प्रियांनो, त्यामध्ये आम्हाला ख्रिस्त हा गाजवायचा आहे. आणि अशा रीतीने त्या लोकांसाठी आम्हाला मीठ आणि प्रकाश बनून आम्हाला राहून आमचे संबंध प्रियांनो त्यामध्ये टिकवायचे आहेत. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्ही प्रण घेऊया या नवीन वर्षाच्या दिवशी की प्रभूने आम्हाला सहाय्य करावं, कृपा पुरवावी की आम्ही त्या मिठासारखं आणि प्रकाशासारखं इतर लोकांशी असावं. बंधुवर्गामध्ये आमची प्रीती वाढीस जावी. आम्ही प्रत्येकाला ख्रिस्ताच्या प्रेमाने आम्ही सावरून धरणार आहोत, त्यामध्ये वाढणार आहोत. आणि प्रभू संगती, देवाचं वचन आम्ही नित्य नियमाने प्रियांनो आम्ही वाचून प्रार्थनेमध्ये जाऊन आम्ही देवासंगतीचे आमचे संबंध आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अशा रीतीने प्रियांनो या नवीन वर्षामध्ये आपण परमेश्वराकडून मार्गदर्शन घेऊया आणि त्या परमेश्वरासंगती, त्या परमेश्वराचं गौरव करण्यासाठी आम्ही जीवन जगूया. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. या आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. या वचनाद्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. हो दे परमेश्वरा, तू आम्हाला परमेश्वरासंगतीचे, त्याचप्रमाणे बंधुवर्गासंगतीचे आणि ख्रिस्तीतर लोकासंगतीचे संबंध सुधारण्यासाठी सहाय्य कर. कदाचित आम्ही गेल्या वर्षामध्ये अपयशी झालेलो आहोत. या नवीन वर्षामध्ये परमेश्वरा आम्ही पुनरुपी संबंध जोपासून प्रभूजी आम्ही तुझं गौरव करावं, कारण परमेश्वरा आम्हाला त्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. आणि तो सुंदरसा प्रतिसाद आमच्या प्रभू येशूच्या मुखातून आम्हाला ऐकायचा आहे. या माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोक हो, आणि ते सार्वकालिक वतन जे युगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते वतन करून घ्या. होय परमेश्वरा, या धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, या सर्व गोष्टीसाठी तू आम्हाला सहाय्य कर, कृपा पुरव. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे असरून सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया.
आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या आम्हा सर्व ख्रिस्ती परिवारासोबत या देवाच्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. धन्यवाद. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव.